महाराष्ट्रात आरक्षणाची धग असताना हाकेंनी आता नवी मागणी केली आहे। नाभिक आणि धोबी समाजाला एससी वर्गातून आरक्षण द्या असं हाके म्हणाले। पण हाकेंच्या या मागणीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू खरे यांनी विरोध केला। पाहूयात। बलुत्या आलुत्यामधला आमचा नाभिक बांधव असेल, आमचा धोबी बांधव असेल, बलुत्या आलुत्याला एससी मधलं आरक्षण मिळावं। एसटी वर्गात आरक्षण मिळावं यासाठी बंजारा समाजाचे मोर्चे निघतायत। असं असताना ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाकेंनी नाभिक आणि धोबी समाजावरून मोठी मागणी केली आहे। नाभिक आणि धोबी समाजाला एससी वर्गात आरक्षण द्या असं हाके म्हणाले। बलुत्या आलुत्यामधला आमचा नाभिक बांधव असेल, आमचा धोबी बांधव असेल, बलुत्या आलुत्याला एससी मधलं आरक्षण मिळावं। कारण देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये ते एससी देतात आणि या सगळ्या गोष्टी एससी एसटी मध्ये जर कोण देणार असेल, मिळणार असतील तर आम्हाला आनंद आहे ना। पण हे आरक्षण मिळण्याच्या अगोदर ओबीसींची झोपडी उद्ध्वस्त करण्याची जर भाषा कोण करत असेल तर त्याचं संरक्षण करण्यासाठी हा लक्ष्मण हाके गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या हक्काच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरेल। तुम्हाला एक सांगू का पत्रकार मित्रांनो, मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो, एससी आणि एसटी मध्ये समावेश करण्याचा अधिकार हा पूर्ण केंद्राचा आहे, पूर्णपणे केंद्राचा आहे। कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून इतरांच्यावर पण अन्याय होणार नाही याबद्दलची काळजी घेऊन सरकारमधले सहकारी तशा पद्धतीचा निर्णय घेत असतात। लक्ष्मण हाके यांनी नाभिक समाजाला आणि परीट समाजाला एससी कॅटेगरीतून आरक्षण द्यावं अशी जी नवीन मागणी केलेली आहे त्या मागणीचा मी सर्वप्रथम निषेध करतो। मी लक्ष्मण हाके यांना विनंती करतो की हे फुकटचे सल्ले देऊन महाराष्ट्रामधला जातीय सलोखा बिघडवण्याचं काम तुम्ही करू नका। तुमचा जो काही वावर आहे तो तुमच्या पुरता मर्यादित ठेवा। हा जो काही तुमचा अतिउत्साह आहे तो दाखवणं योग्य नाही। कुठल्या तरी कुणाच्या तरी पेरोलवरती येऊन कसल्याही सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करू नयेत। महाराष्ट्रात नाभिक आणि धोबी समाजाला ओबीसीत आरक्षण आहे, पण इतर राज्यांमध्ये या समाजाला वेगवेगळ्या वर्गात आरक्षण आहे। धोबी समाजाला उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि दिल्लीत एससी वर्गात आरक्षण आहे। हैदराबाद गॅजेटच्या बाजूने त्या ठिकाणी निर्णय दिल्यामुळे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय मोठा संकटात त्या ठिकाणी आले की आम्ही 11 राज्यामध्ये या ठिकाणी एसटी मध्ये आहे आणि 5 केंद्रशासित राज्यामध्ये सुद्धा आम्ही एससीच्या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी मोडतो। वेळोवेळी आंदोलन त्या ठिकाणी केले पण सरकारनं आम्हाला त्या ठिकाणी काही दाद दिली नाही। तर ओबीसी आरक्षणावरून मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटवरून काढलेल्या जीआरवर वडेट्टीवारांनी भुजबळांना घेरलंय। 2 दिवसांआधीच भुजबळांनी मुख्यमंत्री हेच ओबीसींसाठी आशेचा किरण आहे असं म्हटलं होतं। त्यावर हा आशेचा किरण जीआर का रद्द करत नाही अशा शब्दात भुजबळांना डिवचलं। मंत्रिमंडळात सुद्धा एकमेव आशेचा किरण आहे ते देवेंद्र फडणवीस, की जे आज समिती पाहिजे म्हटल्यानंतर समिती दिली, ताबडतोब सांगितलं ओबीसीचे पैसे सगळे द्या म्हटल्यानंतर द्यायला सुरुवात झाली। एक नाही आणि सांगितलं त्यांनी की नाही खोटी सर्टिफिकेट असती तर त्याला सजा करू। तो किरण कधी प्रकाशित होईल? निवड बोलून काय बोलायची कळी न बोलायचं भात। तर त्या किरण जे आशेचा किरण आहे तो किरण मग आमच्यावर आमचं ते काढलेला जी आर रद्द का करत नाही? तो काय त्यासाठी भुजबळ साहेब का प्रयत्न करत नाही? बाहेर का बोलताय? कुणीही काही म्हटलं तरी जो अधिकार मराठा समाजाला आहे तो मराठा समाजाचा आहे, जो अधिकार मराठा कुणबीला तो मराठा कुणबीला आहे, जो ओबीसीला तो ओबीसीला आहे। की माननीय मुख्यमंत्र्यांनी जो काही शासनाने जीआर काढला तो जीआर कुठेही 1% ओबीसीचं नुकसान करणारा असणार नाही। जीआरमुळे ओबीसींचं 1%ही नुकसान होणार नाही असं आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे सांगतायत। पण मुख्यमंत्र्यांना आशेचा किरण भुजबळ सांगत असले तरी वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून तेच जीआरच्या विरोधात हायकोर्टात गेले। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.